तांदूळ तर तोच, पण चव एकदम हटके. नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत अगदी रबडीसारखी तांदळाची खीर. यासाठी 17 ते 18 बदाम ओव्हरनाईट किंवा कोमट पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजवले तरीही चालतील. त्यासाठी 1 वाटी तांदूळ शिजल्यानंतर एकदम मऊशार होईल असा तांदूळ निवडायचा आहे. तर मी येथे हातसडीचा 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. थोडंसं पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातील सर्व इम्प्युरिटीज निघून जातील आणि आपल्याला पांढरा शुभ्र तांदूळ भेटेल. तांदूळ तर आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर आता आपण याला गाळून घेऊयात आणि हा गाळलेला तांदूळ आता आपण लगेचच मऊ सुती कापडावर 10 ते 15 मिनिटं छान पसरून घेऊयात. आणि याची वाळवण याच पद्धतीने असं पसरून थोडा वेळ सनलाईटमध्ये केलं तरीही चालेल, किंवा बेस्ट वे 10 ते 15 मिनिटं फॅनजवळ ठेवा. तांदूळ छान कोरडे होतील. यातील पूर्ण ओलावा काढून तांदूळ छान सुका करून घ्यायचा आहे. आपण हा तांदूळ वाटून घेणार आहोत थोडा, त्यामुळे ही प्रोसेस महत्त्वाची आहे, त्यामुळे ही स्किप करू नका. स्किप करायची असेल तर तुम्ही तुकडा तांदळाचा वापर केला तरीही चालेल. आता 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. तांदूळही छान सुका झालेला आहे. तर याला आता मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहोत. तर असं करण्यामागचं कारण आहे की तांदळाची खीर पटकन शिजली जाते आणि ती दाताला कचकचीतही लागत नाही. तर अशाच प्रकारे कोर्स टेक्स्चरमध्ये आपण या तांदळाचं वाटण करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण बदामची प्युरी करणार आहोत. तर बदामही छान 15 ते 20 मिनिटं कोमट पाण्यामध्ये भिजून तयार झालेले आहेत. तर आता आपण याची सालं काढून घेऊयात. सालं काढलेले हे बदाम आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि छान मिल्की असं वाटून घेऊयात. तर आता आपण कुकरमध्येही तांदळाची खीर करणार आहोत. यासाठी 2 चमचे साजूक तूप येथे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण वाटलेलं तांदूळ घातलेलं आहे आणि 5 ते 10 मिनिटं छान तुपाचा खमंग वास सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. तांदूळ रंग बदलेपर्यंत भाजायची गरज नाही आहे, फक्त याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. तुपाचं छान बाइंडिंग याला बसलं जाईल. यामध्ये आता आपण तांदूळ भिजेल अशा पद्धतीने पाणी घालणार आहोत आणि कुकरला मीडियम टू हाय फ्लेमवर 2 ते 3 शिट्या काढून घेणार आहोत. 2 ते 3 शिट्यानंतर पूर्ण कुकर थंड झाल्यानंतर उघडायचा आहे आणि पाहू शकता की छान आपला तांदूळ शिजलेला आहे आणि खिरीसाठी एकदम मऊ शिजलेला आहे. तर यामध्ये अर्धा ते 1 लिटर दूध घालणार आहोत. तुमच्या आवडीच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे यामध्ये तुम्ही दूध घाला. गॅस येथे बंद आहे. तर आता आपण छोट्याशा पॅनमध्ये तुपाची फोडणी घालून थोडेसे ड्राय नट्स भाजून घेणार आहोत. हे भाजलेले ड्राय नट्स आता आपण खिरीमध्ये घालणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ड्राय नट्स घातल्यानंतर वा काय छान शाही लुक आला आहे आपल्या खिरीला. 1 चमचाभर वेलची पूड आपण येथे घालणार आहोत फ्लेवरसाठी. छान मिक्सही करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे साखर घालणार आहोत. तुमच्या गोडाच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर घाला. मी येथे पाऊण वाटी ते 1 वाटी साखर घातलेली आहे आणि जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे ही खीर थोडी घट्ट होत जाते, त्यामुळे यामध्ये तुम्ही दूध त्याप्रमाणे ॲडजस्ट करा. थोडा वेळ झाकण बंद करून 15 ते 20 मिनिटांमध्ये ही खीर अशी मस्त घट्ट मऊशार रबडीसारखी तयार होते. तर तुम्ही आता ही खीर सर्व करू शकता. ज्यावेळी लागेल त्यावेळी तुम्ही याला गरम करून खाऊ शकता. खीर 2 ते 3 दिवस आरामात राहते. आजच नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल आभारी आहे. चॅनलवर आणखीन अशाच खूप साऱ्या रेसिपीज आहेत, त्याही एकदा पाहून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या.